स्वामी विवेकानंद आणि मूर्तिपूजेबाबत सर्वात प्रसिद्ध प्रसंग 1891च्या सुमारास राजस्थानमधील अलवरच्या महाराजांसमोर घडलेला आहे. हा प्रसंग मूर्तिपूजेचे समर्थन आणि त्यामागील मानसिकतेवर प्रकाश टाकतो. अलवरचे महाराज मंगलसिंह हे मूर्तिपूजेचे विरोधक होते. त्यांनी स्वामी विवेकानंदांना विचारले, स्वामीजी, हे लोक मूर्तीची पूजा करतात. माझा या मूर्तिपूजेवर विश्वास नाही. हे निव्वळ दगडाचे तुकडे आहेत. त्यावर विश्वास ठेवणे म्हणजे मूर्खपणा आहे. यावर तुमचे काय मत आहे? विवेकानंद शांत राहिले. त्यांनी दिवाणांना बोलवून भिंतीवर टांगलेले महाराजांच्या वडिलांचे तैलचित्र खाली उतरवण्यास सांगितले. चित्र खाली आल्यावर विवेकानंदांनी दिवाणांना त्या चित्रावर थुंकण्यास सांगितले. हे ऐकून दिवाण, राजा आणि दरबार अवाक झाला. कोणाचीही अशी हिंमत होईना. विवेकानंद महाराजांना म्हणाले, महाराज, हे केवळ एका कागदाचे किंवा कॅनव्हासचे तुकडे आहेत. यात तुमचे वडील कुठे आहेत? हे निर्जीव चित्र आहे. मग तुम्ही थुंकण्यास का घाबरता? त्यावर महाराज म्हणाले, या चित्रात मला माझे वडील दिसतात. यावर विवेकानंद हसून म्हणाले, तसेच हिंदू मूर्तिपूजेत देवाचे अस्तित्व अनुभवतात. ती मूर्ती केवळ एक साधन किंवा प्रतीक आहे, जी भक्ताला देवाचे स्मरण करू देते आणि मन एकाग्र करण्यास मदत करते. तर मंडळी, विवेकानंदांनी आपल्या तर्कशक्तीने हे सिद्ध केले आहे की जसा फोटो वडिलांची आठवण करून देतो, तशीच मूर्ती ईश्वराची आठवण करून देते. यानंतर महाराजांना आपली चूक उमगली आणि त्यांनी मूर्तिपूजेचे महत्त्व मान्य केले. विवेकानंद मूर्तिपूजेच्या पूर्णपणे विरोधात नव्हते. त्यांच्या मते मूर्तिपूजा ही ईश्वर प्राप्तीची एक प्रारंभिक साधन आहे. मूर्तीमुळे मन एकाग्र होण्यास मदत होते, जे उच्च आध्यात्मिक विकासासाठी उपयुक्त आहे. मूर्ती हे अंतिम सत्य नाही, तर ती देवाकडे नेणारी पहिली पायरी आहे. त्यांनी अंधश्रद्धेचा विरोध केला, परंतु मूर्तिपूजेच्या भावनिक बाजूचे समर्थनही केले. बघा, तुम्हाला हे पटतंय का?